संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। आपल्या सर्वांना माहिती की शासन निर्णय आला आहे व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना आता 1,500 रुपयेवरून 2,500 रुपये इतके करण्याबाबत हा GR आहे, शासन निर्णय घेतलेला आहे। आता हे जे काही निर्णय होता ते पावसाळी अधिवेशनामध्ये घेतला होता, त्यानंतर ते निर्णय सांगण्यात आला होता व आता प्रत्यक्षात त्याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे व जे ऑक्टोबर महिन्यापासून तुम्ही पाहू शकता इथे सांगितलेलं आहे स्पष्ट, सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। तर ऑक्टोबर महिन्यापासून पुढील महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये आता 2,500 रुपये जमा होणार आहे, जे 1,500 रुपये होते ते 2,500 रुपये। पण कोणत्या लाभार्थ्यांना प्रश्न आहे की कोणत्या लाभार्थ्यांना जमा होणार आहे, यासाठी अजून एकदा फॉर्म भरून घ्यावा लागणार आहे का, कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत का, असे बरेचसे प्रश्न आहेत। तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि जर चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लक्षात घ्या, जे निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत, तर संजय गांधी निराधार अनुदान योजना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, त्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना हे लागू राहणार आहे। या योजनेच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। म्हणजे असं नाही की फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे किंवा फक्त श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन आहे, तर विधवा जे दिव्यांग आहेत त्यांना सुद्धा आहे, त्यानंतर वयोवृद्ध दिव्यांग आहे त्यांना आहे, जे दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आहे त्यांना सुद्धा हे वाढीव अनुदान मिळणार आहे। तर हे DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येणार आहे, म्हणजे DBT पोर्टलद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे जमा करावं लागणार आहे। आता इथे की आम्हाला फॉर्म भरावा लागेल का, आम्ही आधी 1,500 रुपये आमच्या खात्यामध्ये येत होते पण आता परत एकदा आम्हाला फॉर्म भरावा लागेल का, तर नाही, असे कोणतेही इथे शासन निर्णयामध्ये माहिती आलेली नाही। तुम्ही पाहू शकता, जरी आली तरी ती आपल्या चॅनलवरती येणार आहे। जर पुढे जाऊन जर आली की असं फॉर्म भरायचा आहे किंवा कोणते कागदपत्रे जमा करायचे आहे, आता तुम्ही दिव्यांग बांधव आहेत किंवा जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी UDID कार्ड तर असणारच आहे, त्याच्याशिवाय ते तर समजणारच नाही की म्हणजे UDID कार्ड खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर बोगस जे दिव्यांग आहेत, कुठे असं दिसून आले की बोगस दिव्यांग बांधव भरपूर आहेत व या योजनेचा लाभ घेत आहे, तर शासन नक्कीच इथे काही त्याच्यावर ॲक्शन घेतील व तपासणी सुद्धा होणार आहे, कारण भरपूर स्ट्रिक्ट झालेलं आहे व जे खरे आहेत, जे लाभार्थी आहे, गरजू लाभार्थी आहेत, त्यांच्यापर्यंतच हे पैसे DBT मार्फत करण्यात आलेले आहे, ऑनलाईन ट्रान्सफर होत आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य तर 1,500 वरून 2,500 रुपये करण्यात याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। विशेषतः योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण असो, अनुसूचित जाती असो, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेले मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। तर ऑक्टोबर महिन्यापासून हे पैसे आपल्या खात्यात येणार आहे। पुढील आता काय की बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आम्हाला एखादा फॉर्म भरावा लागणार आहे की आमच्या खात्यामध्ये ते कसे मिळतील किंवा आम्ही दिव्यांग आहे किंवा आम्ही ते पात्र आहे कसं कळणार, तर लक्षात घ्या, पूर्ण डेटा तुमचा त्यांच्याकडे असणार आहे, बरोबर आहे। तुम्ही ऑलरेडी दिव्यांग आहे किंवा ज्या या योजनेचा लाभ मिळवत आहे किंवा लाभ घेत आहे, तर स्पष्टपणे तिथे A to Z माहिती तुमची तिथे सेव्ह असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही दिव्यांग बांधव आहे, तुमची UDID कार्ड कोणते आहे, हे सर्व, तर कोणत्याही प्रकारचे कागदपत्र लाभार्थ्यांकडून घ्यावं असं कोणतेही इथे अपडेट आली नाही। त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचे आत्ता सध्या तरी कागदपत्रे जमा करून म्हणून कोणती असं माहिती आलेली नाही। तर राज्य सरकारचे जे बोगस लाभार्थी आहे त्याच तालुक्यांमध्ये तिथे जास्त जर बोगस लाभार्थी असतील तर तिथे चेकिंग वगैरे होईल व जिल्हाधिकारी कार्यालय त्या संदर्भात पूर्णपणे जे डिसिजन घ्यायचं आहे ते सुद्धा घेतील। तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा जे काही कुठेही असं सांगण्यात आलेलं नाही की दिव्यांग योजनेच्या 2,500 रुपयेसाठी लाभार्थ्यांकडून कोणता वेगळा फॉर्म भरून घ्या किंवा कागदपत्रे जोडून घ्या किंवा अधिकारी असतील कोणी असं काही सांगितलं नाही। तर लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला असेल किंवा दिव्यांगाचं प्रमाणपत्र, UDID कार्ड असतील, पूर्ण ऑनलाईनचं जे रेशन कार्ड असतील, ग्रामपंचायत असो किंवा जे कागदपत्र, स्वयंघोषणापत्र, हे सर्व तुम्ही ऑलरेडी तिथे जमा केलेलं आहे। तर नव्याने कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डॉक्युमेंट्स जोडायची गरज नाही, हे महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर
लक्षात घ्या, 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये सरसकट जमा करा असं सरकारने सांगितलेलं आहे. सरसकट म्हणजे काय? जसं की आपण GR मध्ये पाहिलं की सरसकट म्हणजे कोण? हे जे लाभार्थी आहेत, बरोबर आहे, हे जे लाभार्थी आहेत त्यांना सरसकट त्यांच्या खात्यामध्ये जमा करायचं आहे. इथे कोणतेही आक्षेप नाही किंवा कोणतेही डाऊट नाही. त्यामुळे तुमच्या मनामध्ये अजूनही काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. आणि अजूनही काही असं सांगितलं गेलं नाही की किती टक्के किंवा किती टक्के दिव्यांग आहे त्यांना हे मिळणार आहे किंवा याच फक्त दिव्यांगांना मिळणार आहे असं कुठेही लिहिलेलं नाही, कुठेही सांगण्यात आलेलं नाही. तर लक्षात घ्या, आतापर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे तसेच चालू राहणार आहे. आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही नवीन प्रोसेस सुरू झाली किंवा काही नवीन माहिती आली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे नक्कीच लक्ष द्यायचं आहे व अजूनही काही अपडेट आली तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही डाऊट असू द्या कमेंट करा. आणि महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहे, श्रावणबाळ सेवाराजे निवृत्ती वेतनचे जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.